तुम्ही कुठून आल्या? कोल्हापूर. कोल्हापूर. विहार बघण्यासाठी आल्या? हां, विहार बघण्यासाठी कोल्हापूरहून आलो. अच्छा. बघण्यासाठी मग त्या बौद्ध विहारामध्ये नेमकं कशा पद्धतीनं कामकाज चालतं आणि बौद्ध विहार बुद्धिस्ट बुद्धांच्या प्रचारासाठी आपल्याला काय आपल्याला मार्गदर्शन केलं जातं हे बघण्यासाठी आम्ही काही भेटी. महिलाचे अध्यक्ष आहेत रमाबाई भीमराव बुक्तरे. हां. जय भीम. आणि मनीषाबाई सुदर्शन कंदारे. गयाबाई तुकाराम बुक्तरे. हां, गयाबाई तुकाराम बुक्तरे. जय भीम. जय भीम. माझं नाव आहे प्रभाकर किशनराव बुक्तरे. माझं यूट्यूब चॅनल आहे प्रभाकर बुक्तरे या नावाने. ज्या ज्या ठिकाणी बौद्ध विहार म्हणा किंवा बुद्ध लेणी म्हणा ते बौद्ध महासभेचा मी कोल्हापूर जिल्ह्याचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो. करवी तालुका अध्यक्ष म्हणून. आणि त्यांचा धम्म कोणी दिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. आपल्याला काय माहीत होतं का बौद्ध आपल्याला बौद्ध म्हणजे काय माहितीच नव्हतं ना. मी दिलं कोणी बाबासाहेब. मग बाबाच्या खेडेगावातल्या म्हणा ग्रामीण भागामधल्या गावातल्या लोकांची काय अवस्था असेल की त्यावेळी त्यांनी ओळखलं. आणि म्हणून आपल्याला हे काय जन्म काय आपल्या कोणाच्या हातात नसते, मृत्यू मात्र आपल्या हातात आहे. म्हणून म्हटले हिंदू म्हणून जन्मलो म्हणून हिंदू म्हणून मरणार नाही. का मरणार नाही तर त्या देवाने आम्हाला धडकडत हे जे काय सनातनवाले जे आहेत लोक आहेत ना या लोकांनी आपल्याला याच्यापासून वंचित ठेवलं. आणि वंचित ठेवल्यामुळं आपल्याला काय बुद्ध म्हणजे काही कळलाच नाही. समानता सगळ्यांना समावेश करून घेतलं जातं. मग तिथं स्त्री पुरुष लहान मोठं असलं काही नाही आहे. तर समानता आहे ते बाबासाहेबांनी पटल्यामुळं 1956 आपल्याला धर्मात आपला बौद्ध दिला. तर त्याचं आपलं हजारो वर्षे आपली गुलामीत गेली. गुलामीत गेल्यानंतर एकही देव आपल्याला धावून आला नाही की बाबा हो ही माणसंच आहे. आणि माणसा पण तो गव्हर्मेंट कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे हे कुणामध्ये झालं हे बाबासाहेबांच्या मुळे आणि बुद्धांच्यामुळे. आणि म्हणून त्या प्रवाहामध्ये सर्वांनी त्या प्रवाहात गेलं तर सगळ्यांचंच कल्याण होईल. म्हणून आम्ही आमच्या परीनं आम्ही लोकांना सांगत असतो. आणि जिथे जिथं आपल्याला जर भेटी देता येतील किंवा काही लोकांना आपल्याला मार्गदर्शन करता येईल अशा पद्धतीनं आम्ही आपला प्रवास चालू भेटी देता येतील किंवा काही लोकांना आपल्याला मार्गदर्शन करता येईल अशा पद्धतीनं आम्ही आपला प्रवास चालू असतो. जय 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 जय. आपलं नाव माझं प्रभाकर बुक्तरे. तुम्हीच बोललो नाही सुदर्शन करणारे आहेत. मागं तुमचे पाहुणे आलते नाही तर आले ते का? आणि आपलं युट्यूब चालवतो. युट्यूब चॅनल आहे आपलं. होय का? अच्छा अच्छा अच्छा. आता तुम्ही बोलणं जे केले ते सर्व युट्यूब कोल्हापूरमध्ये येते का नाही? येते ना. अच्छा आहे ना माझं युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या मोबाईलवर त्यांच्या परी टाकून देतो. तर आम्हाला छान वाटलं. काय रिक्षावर 2-2-3-3 रुपये घ्यायला त्याचं काही आपल्याला माहित नवीन नाही. त्यांनी सांगायला सांगितलं त्याने की त्या मार्गाने या म्हणजे तुम्ही व्यवस्थित. चला ठीक आहे. चला पाणी. बुद्ध की राह पर हम जो चलने लगे दिल मनुवादियों के भी चल होती भीमाची माझ्या काळजाचा तो तुकडा किती शोभून दिसतोय भीमा संग माझ्या रमाईचा तो मुकडा. तथागताच्या पदकमलावर तथागताच्या पदकमलावर काव्य फुले वाहतो गातो वंदन गीत गातो गातो वंदन गीत गातो. तथागताच्या पदकमलावर तथागताच्या पदकमलावर काव्य फुले वाहतो गातो वंदन गीत गातो.
सब पापस कुशल उपस साधु साधु